मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये। कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं। आपलं कसं होतं ना, एखादी गोष्ट आणली का ती ओपन करायला 8 दिवस जातात, तर माझं तसंच झालंय। हा चॉपिंग बोर्ड आणून मला जवळजवळ उद्या 8 दिवस होतील, पण मी अजूनही ओपन नाही केला। तर एवढी मस्त पॅकिंग आहे की ओपनच करू वाटत नाही, तर म्हटलं आता ओपन करूयात त्याला। आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात की एक्झॅक्टली कसा आहे तो। मला किती 199 ला पडलेला आहे डी-मार्टला, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात। आणि वुडनचा आहे, माझ्याकडे आधीचा होता तो प्लास्टिकचा होता। हे बघा मस्त असं चॉपिंग बोर्ड आहे जो की मला आवडलाय, आणि त्याचा लाकडाचा स्मेल पण येतोय थोडा थोडासा। तुला देऊ? धर, पायावर न पडवा। जी गोष्ट मला पाहिजे ती तर श्रावला पाहिजेच असती। डाळ भात बनवायला टाकलाय, सकाळी तिला दिला होता उत्तप्पा बनवून, पण म्हटलं आता तिच्यासाठी दुसरं काहीतरी करूयात। आणि आता वाजले जवळजवळ 1:15 झालाय, तर मग आता पुढचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूयात म्हटलं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आमच्या इथं पहिल्यांदा फक्त सकाळ संध्याकाळ स्वयंपाक व्हायचा, दुपारी आमची इथं कुणी काही खात नव्हतं। पण जेव्हापासून श्रावला खायला चालू केली, जवळजवळ 6 महिन्याची होती ती तेव्हापासून, मग दुपारी पण 2 टाइम आमचा स्वयंपाक होतो। एकदा 12-1 वाजता होतो आणि त्यानंतर 4-4:30 वाजता पण तिला काहीतरी खायला बनवायचं असतं। सकाळ संध्याकाळ तर वेगळंच। तर आता म्हटलं डाळ भात बनवूया, त्यासाठी मी मुगाची डाळ आणि तांदूळ शिजायला टाकून दिले होते अर्ध्या तासापूर्वीच। तोपर्यंत माझी फरची आणि बाकीचे जर काही काम होतं ते होऊन गेलं होतं। आपण कांदा टोमॅटो सगळं टाकून खिचडी भात पण बनवू शकतो, पण मी जर साधा बनवायचा असला तर त्याला मुगाची डाळ आणि तांदूळ वापरते। ते शिजले चांगले आणि दुसरीकडे फोडणी देते। तर फोडणीसाठी मी थोडासा लसूण, त्यानंतर अर्धी मिरची आणि थोडासा कढीपत्ता वापरत असते। ते छान तडतडले की त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकायची आणि हळद आणि मीठ टाकायचं। तर एवढं परतून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं ना तरी पण एकदम मस्त टेस्टी भात होतो। आणि यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये मग तुम्ही काही खडे मसाले पण टाकू शकता, त्यांनी पण आणखी छान टेस्ट येते। आणि आपल्या ज्या विकतचा तांदूळ आहे ना त्यापेक्षा जो रेशनचा तांदूळ आहे त्याची खिचडी भात खूप छान होतो। यावेळेस मी पहिल्यांदाच ट्राय केला होता। याच्या आधी मी बासमती तांदळाचाच करायची किंवा मग पुलाव बासमतीचा करायचे, पण यावेळेस म्हटलं चला आपल्याकडं कुपनाचे तांदूळ आहेत रेशनचे, तर त्यांनीच करून बघूया। आणि खरंच त्यांनी इतका टेस्टी भात झाला होता ना, मी पण थोडासा खाऊन बघितला आणि श्रावला पण खाऊ घातला आहे। तर तुम्हाला पण या टाईपचा जर भात बनवायचा असला तुम्ही बनवू शकता। आता माझ्यासारखी सर्दी खोकला झालेला असला, तोंडाला चव नसली तरी पण हा भात छान लागतो खायला। एकदम सिंपल आणि पटकन होतो। तसं पण आपण स्वतःसाठी करायचा थोडासा कंटाळा करतो। आता जोपर्यंत आजारी आहे ना तोपर्यंत माझा आवाज थोडासा चेंज येणार आहे, पण तब्येत काही बरी होई नाही। बऱ्याच टॅबलेट घेऊन बघितले, अजून काही फरक पडत नाही आहे। जर फरक नाही पडला तर आता डॉक्टरांकडे एकदा तरी जाऊन यावी लागणार आहे। श्रावला एकदा आणलंय तर तिला बऱ्यापैकी फरक पडलाय, ते पण आजारी होते त्यांना पण फरक पडलाय। पण मला आणि भैयाला आता थोडासा त्रास होतोय सर्दी खोकल्याचा, सो आता बघू नाही तर मग एकदा हॉस्पिटलला जाऊन येऊयात। तर आता हा भात थंड व्हायला ठेवलाय, तोपर्यंत म्हटलं आज मस्त ऊन पडलेलं आहे आणि कपडे पण मी आज बरेचसे धुतले होते तर ते सुकत घालून घेऊया। बऱ्याच दिवसानंतर आज ऊन पडलंय तर मशीन लावून दिलं होतं मी लवकरच। आता ते कपडे धुवून झालेत तर ते पण सुकत घालून घेऊयात। आणि त्यानंतर आता या दोघांचे ऑफिसचे ड्रेसेस आहेत ते पण पटकन धुवून घेऊयात म्हटलं। तसं पण ते कपडे मला दगडावरती धुवावं लागतात, तर त्यांना थोडासा टाइम जातो, तोपर्यंत हे कपडे सुकून जातात। आणि शौचीमध्ये खाली लुडबुड चालू आहे, ते स्टँड पूर्ण हलवते आणि मला छोटी मोठी मदत करते। एखादा कपडा जर खाली पडला तर मग तो आणून देते। आता कपडे सुकत घालायला आले होते आणि बघितलं की झाडाला किती छान फुल आलेलं आहे, इतकं मस्त फुल आहे। मी हात लावून बघत होते म्हणून मग श्रावला पण हात लावून बघायचा होता। तिला म्हटलं चला आता आपण झाडांना पाणी घालूयात। मी बकेट भरून घेऊन आले तर लगेच मध्ये आई ह्या पण झाडाला घाला, आई त्या पण झाडाला घाला असं चालू होतं। आणि मी जो निर्णय घेतला होता ना झाडं कट करायचा, खरंच तो खूप चांगला ठरला माझ्यासाठी। झाडाला खूप छान कोंब आलेले आहेत, एकदम छोटे छोटे कोंब आले आहेत गुलाबाला, आणि आता गुलाब छान फुटतील। बरं झालं थोडीशी कुर्बानी दिली, पण त्या बदल्यात मला आता मस्त फुलं पण येतील आणि त्याला नवीन नवीन फांद्या पण येतील। तर सगळ्या झाडांना रोज तर पाणी नाही घालत, पण आज ऊन पडलंय आणि काल पण पाऊस नव्हता झाला, तर म्हटलं आज थोडंसं पाणी घालून घेऊयात। आणि हे बघा किती छान कोंब पण फुटले आणि लाल लाल कलरचे पानं पण आलेत। खरंच भारी वाटते आज मला, कितीतरी दिवसानंतर माझ्या गुलाबाच्या झाडांना थोडे थोडे कोंब आले आहेत। मला वाटलं होतं की फुटतील का नाही फुटायचे, मी माझ्या मिस्टरांना पण विचारलं, ते म्हणे येतील त्याला कोंब, थांब थोड्या वेळ। तर आज बरोबर आले, तर खूप खुश आहे मी आज। हा आमचा मामा ज्यांनी सकाळी माझ्याकडून ड्रेस धुवून घेतलाय, आज तोच ड्रेस घालायचा होता, तो काल घातलाय तो, आणि सकाळी सकाळी माझ्याकडून पॅन्ट आणि शर्ट धुवून घेतली आहे, आता निघलाय। थँक्यू पण नाही बोलला, थँक्यू तो बोल। बाय।
तुझ्यामुळे मला एवढे कपडे इस्त्री करावं लागले तुझ्या एक ड्रेससाठी. फोटो घ्यायचा तुमचा? बर. किती वाजेपर्यंत दिसशील? छान दिसतोय पण हा ड्रेस. मला एवढा कुटाणा करायला लावला त्याच्या बदल्यात. आम्हाला फोटो काढून सेंड करा. हा पप्पांची पण घेऊन जाऊ. पावडर घेऊन जाऊ. पप्पांची चॉईसचा आहे ना? नाही आपल्या दोघांची चॉईस. नाही पप्पाच्या चॉईसचा आहे ना. चल बाय. लवकर ये. बाय बाय. श्रव बाय केला आम्हाला. चहात नको देऊ. कट टू डे 2. तर काल भैया गेला होता त्यांच्या बँकेत काहीतरी कार्यक्रम होता सो तिकडे गेला होता आणि सकाळीच मला सांगितलं होतं की दीदी काल जो शर्ट मी घातला आहे ना तो धुवून इस्त्री करून ठेव जेणेकरून मग मी 3 वाजेपर्यंत येईल तोपर्यंत तो वाळला पाहिजे आणि इस्त्री पण झाली पाहिजे मग मी तो घालून जाईल. सो काल ते केलं आणि त्यानंतर तो आला. त्यांनी मेकअप वगैरे केला. शाऊसोबत थोडे फोटो काढले आणि तो कार्यक्रमाला गेला. त्याला रात्री जवळजवळ 1 वाजला होता यायला त्यामुळं मग उशीर झाला आणि आम्ही दोघंच होतो. सो बाहेरून भाजी आलेली होती आणि मी पोळ्या केल्या होत्या. रात्रीचं जेवण झालं आणि सकाळी आज त्यांना उपवास आहे तर आमच्या दोघांसाठी आप्पे करूयात म्हटलं. त्यासाठी मी कांदा टोमॅटो कट करून घेतलं आहे, कोथिंबीर आणि मीठ मिरची जी आहे ती मिक्सरमधून एकदम बारीक करून घेतलेली. आता बॅटर पण खूप छान भिजलं होतं तर आज आप्प्याचा प्लॅन आहे. आप्पे श्रव पण खाते आणि मी पण खाते आणि भैयाला पण आवडतात. सो म्हटलं चला आप्पे करूयात आणि त्याचीच तयारी चालू आहे. सकाळी सकाळी त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती तर ते गेले. आज त्यांना पण लवकरच जायचं होतं ऑफिसला. ते गेले आणि मग आमचं थोडंसं निवांत चालू आहे. आता हा रात्री 1 वाजता आला त्यामुळं मग हा पण आज बँकेत थोडासा लेट जाणार आहे रोजच्यापेक्षा. तसं तर 9 वाजता दोघं पण जातात पण मग आज तो थोडा लेट जाणार आहे म्हणून माझं निवांत काम चालू आहे. तर चला बघा पुढं काय काय होतंय. आज वातावरण थोडंसं चांगलं झालं होतं तर भैया आईस्क्रीम घेऊन आला होता माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी. पण श्रवला तीच खायची होती. ती त्याला एक बाईट पण खाऊन देत नव्हती. त्याचा डायरेक्ट हात पकडून बसली होती की मामा तू मला खाऊ घाल. त्यांना यायला थोडासा टाईम होता आणि जेवायला पण टाईम होता. तो म्हटलं चला आईस्क्रीम खाऊयात तोपर्यंत. आणि ती आईस्क्रीम अजिबातच सोडत नाही. आता बऱ्याच दिवसापासून आम्ही आणली नव्हती पण आज आणली आहे तर म्हटलं देऊया 2-4 बाईट तिच्यासाठी. तर ती मामाला अजिबातच खाऊन देईन आणि त्यातल्या त्यात मी मागितली. मलाही ती काही खाऊ देत नव्हती. मी बरंच तिच्याकडून 1-2 बाईट घेतलेत आणि आज चला जेवण वगैरे करतो आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आपण भेटूया उद्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. देत नाही तुला ती देत नाही श्रावला मला अय्यो शंपा 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 नाही शंपा नाही शंपा आईस्क्रीम खाली पडायला लागली. खा खा.